नमस्कार. जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये 3 नगरपरिषदा आणि 1 नगरपंचायत यासाठी निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि उद्या 2 डिसेंबर 2025 रोजी त्याचं प्रत्यक्ष मतदान होईल आणि 3 डिसेंबर 2025 म्हणजे परवा दिवशी त्याची मतमोजणी होईल. यासाठी सर्व प्रशासन सुसज्ज असून आत्ता यावेळेपर्यंत पोलिंग पार्टीसुद्धा डिस्पॅच झालेल्या आहेत. तर यासाठी आपण वेळोवेळी ज्या आपल्याला राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश आलेले होते तर त्याच्या अनुषंगाने आपण सर्व निर्देशांचं पालन केलेलं आहे. विविध समित्यांची स्थापना असेल जी जिल्हा स्तरावर असेल किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावर असेल ती देखील आपण केली. म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून विविध प्रकारची पथके जसे FST असतील, SST असतील, DST असतील त्या स्थापन केल्या गेल्या होत्या. त्यानुसार योग्य ते सर्व्हेलियन्स करण्यात आलं होतं. त्याच प्रकारे विविध प्रकारचे कक्ष वगैरे हे स्थापन करण्यात आले होते. त्याच पद्धतीने जिल्हाची जी संनियंत्रण समिती होती आमची त्याची देखील समिती स्थापन केली होती आणि आम्ही 2 मीटिंग्स घेतल्या होत्या. त्या अनुषंगाने आम्ही वेळोवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देखील निर्देश दिले होते. तर आपल्याकडे जे नॉमिनेशन्स झाले, चिन्ह वाटप झालं, ह्या प्रक्रिया शांततेच्या मार्गाने तशा पार पडलेल्या आहेत. आपल्याकडे कवर्ग नगर परिषद आणि नगरपंचायत असल्यामुळे तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना आपण निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमलं होतं राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे. या व्यतिरिक्त आपण काळजी म्हणून जिल्ह्यावरून उपजिल्हाधिकारी संवर्गाचे अधिकारी 4 हे सुपरवायझिंग ऑफिसर्स म्हणून नेमलेले आहेत जे या पर्यवेक्षणावरती जिल्हा प्रशासनाच्या वतीने पर्यवेक्षण करतील. त्याच पद्धतीने आपण सर्व मतदान केंद्र म्हणजे आपल्याकडे जवळपास 74 मतदान केंद्र आहेत 4 क्षेत्रामध्ये मिळून. तर सर्व ठिकाणी आपण CCTV इन्स्टॉलेशनचे आदेश दिलेले आहेत. त्याचप्रमाणे मतदान प्रक्रिया ही शांततापूर्वक पद्धतीने पार पडावी यासाठी व्यवस्थित बंदोबस्ताचं नियोजन पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या कार्यालयाने केलेलंच आहे. त्याबद्दल ते डिटेल सांगतीलच. परंतु आपण देखील लॉ अँड ऑर्डरचे काही विषय उद्भवू नये यासाठी आपण 4ही क्षेत्रामध्ये विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नेमणूक केलेली आहे. जे VNSS म्हणजे भारतीय सुरक्षा नागरिक सुरक्षा संहितेच्या अंतर्गत आपल्याला ते अधिकार असतात. आम्ही त्याची नियुक्ती केलेली आहे. सावंतवाडी आणि वेंगुर्ले क्षेत्रामध्ये प्रत्येकी 3 आणि मालवण आणि कणकवलीमध्ये 4 नायब तहसीलदारांची विशेष दंडाधिकारी म्हणून नेमणुका आपण केलेल्या आहेत. आणि आज रोजी आम्ही सर्व तिथली व्यवस्था देखील बघण्यासाठी मी आणि SP सर आम्ही दोघांनी 29 नोव्हेंबर रोजी जॉईंटली आम्ही 4ही ठिकाणी व्हिजिट्स दिलेल्या आहेत आणि सर्व व्यवस्था म्हणजे मतमोजणीचं ठिकाण कुठलं असेल, त्यानंतर तिथे स्ट्रॉंग रूमची जी सोय आहे त्या सगळ्याची आम्ही पाहणी केलेली आहे. त्याच पद्धतीने कशा प्रकारे मतमोजणीचं आमच्यासाठी सगळ्यात जास्त हे आहे की त्या दिवशी कसा मतमोजणी केंद्रातला बंदोबस्त असेल किंवा त्याचे डिमार्केशन असेल याच्या बाबतीत देखील आम्ही आढावा घेतलेला आहे. आज रोजी सर्व आमची प्रक्रिया आजपर्यंत जी आहे ती वेळेवर पार पडलेली आहे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांमुळे. त्यानंतर जे 2 विषय आहेत जे बाकी जिल्ह्यांमध्ये होते, एक म्हणजे अपील की नॉमिनेशन नंतर काही अपील व्यथित झालेले उमेदवार किंवा अदर पार्टीजनी अपील केलं असेल तर त्या प्रोव्हिजन्स. तर अशा प्रकारची कुठलीही गोष्ट आपल्याकडे नसल्यामुळे जे बाकी जिल्ह्यामधल्या नगरपरिषदांमधले काही प्रभागांच्या निवडणुकांच्या पोस्टपोनमेंट झाली तसं आपल्याकडे झालेलं नाही. त्यामुळे आपल्याकडे 4ही ठिकाणी सर्व प्रभागांमध्ये निवडणूक पार पडेल. त्याच पद्धतीने दुसरा जो विषय आहे जो माननीय सर्वोच्च न्यायालयाच्याकडे चालू आहे जो आहे रिझर्वेशनचा 50% आरक्षण. तर तो विषय आपल्याकडे नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये देखील नाही आणि येऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या बाबतीतही नाही. त्यामुळं नगर परिषदांच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या आपल्या व्यवस्थित पार पडतील. त्या पद्धतीने आमचं सर्व नियोजन आहे. प्रशासनाचं सर्व पद्धतीने नियोजन झालेलं आहे. आरोग्य देखील वेळोवेळी 3 प्रशिक्षणं घेतलेली आहेत कर्मचाऱ्यांची. आणि पोस्टल बॅलेटच्या बाबतीतचा एक विषय आहे ज्यामध्ये की आम्ही नेमणुका करताना कर्मचारी जे आहेत हे ग्रामीण क्षेत्रातले कर्मचारी घेतलेले असल्यामुळे पोस्टल बॅलेट सहसा लागणार नाही याची आम्ही पूर्णपणे दक्षता घेतलेली आहे. त्यामुळे मतमोजणीसाठी देखील वेळेवर आम्ही मतमोजणी पार पडू शांततेत याबद्दल आम्हाला विश्वास आहे. पोलीस विभागातर्फे सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या नगरपालिका हद्दीमध्ये किंवा नगरपंचायत हद्दीमध्ये इलेक्शन्स आहेत त्या ठिकाणी पोलीस दलाने पथसंचलन करून कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राखणे आणि सामान्य जनतेत विश्वासाचं वातावरण निर्माण करण्याकरिता पथसंचलन केलेलं आहे. आजही पथसंचलन अनेक ठिकाणी सुरू आहे. याशिवाय जास्तीत जास्त पोलीस फोर्स उपलब्ध राहावा म्हणून आज ते 4 तारखेपर्यंतच्या सर्व प्रकारच्या रजा
वैद्यकीय वगळता बंद करण्यात आलेले आहे आणि एकूण साधारणतः 600च्या जवळपास सर्व अधिकारी आणि कर्मचारी या निवडणुकांच्या बंदोबस्ताकरिता नेमण्यात आलेले आहेत. वेगवेगळे जे घटक असतात, कायदा व सुव्यवस्थेला मारक ठरणारे किंवा यांच्यापासून होऊ शकतो अशा वेगवेगळ्या व्यक्तींवर 550 व्यक्तींवर वेगवेगळ्या कलमाखाली प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. याशिवाय जे आर्म्स डिपॉझिशन असतं त्या आर्म डिपॉझिशनमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा सर्व व्यक्तींचे, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील सर्व व्यक्तींचे शस्त्र आपण जमा करून घेतलेले आहेत. या व्यतिरिक्त ज्यांच्यावर गुन्हे नाहीत परंतु शस्त्र जमा करणे आवश्यक होते अशांचे देखील शस्त्र आपण जमा करून घेतले आहेत. केवळ 11 व्यक्ती ज्या आहेत की ज्या माजी सैनिक वगैरे आहेत आणि इतरत्र परजिल्ह्यांमध्ये कुठेतरी बँका आणि इतर ठिकाणी नोकरीवर आहेत त्यांचे वगळता सर्वांची शस्त्र देखील जमा झालेली आहेत. एकंदरीत संपूर्ण पोलीस यंत्रणा ही निवडणूक शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने अतिशय सतर्क आहे आणि सक्षम. नमस्कार, मी तृप्ती धोडमिसे, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग. उद्या मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ले व मालवण नगर परिषद तसेच कणकवली नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपद तसेच सदस्य पदांसाठी निवडणूक होऊ घातलेली आहे. या दिवशी या 4ही नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रामध्ये स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच आठवडी बाजार देखील बंद ठेवण्यात आलेले आहे. तरी सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे मी जिल्हा प्रशासनातर्फे आपणास आवाहन करते. धन्यवाद.